भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये खूप छान माहिती आहे. तरी सर्व मित्रांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा आपल्या मित्रांना, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी माहिती सर्वांना मिळेल. जय भीम, नमो बुद्धाय. काही लोक म्हणतात की पुस्तकांसाठी घर बांधणारा माणूस, पुस्तकांवर प्रेम करणारा माणूस पुस्तक जाळतोच कसं? हा प्रश्न विचारणं चुकीचं नाही, पण उत्तर समजून घेणं गरजेचं आहे. आणि हो, अगदी बरोबर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकांवर अपार प्रेम होतं. ज्ञानासाठी त्यांनी हजारो पुस्तकं जमा केली होती, त्यासाठी स्वतंत्र घर बांधलं. आजही त्यांचा ग्रंथसंग्रह त्यांच्या विचाराची उंची सांगतो. मग प्रश्न साहजिकच पडतो की असा माणूस पुस्तक का जाळेल? कारण बाबासाहेबांनी जाळलेलं पुस्तक साधं पुस्तक नव्हतं, तो धर्माच्या नावावर तयार केला गेलेला ग्रंथ होता. आणि विचार करा, जर एखादा ग्रंथ असा सांगत असेल, शूद्रांनी वेद ऐकले तर त्यांच्या कानात वितळलेलं शिस ओतावं आणि शिकण्याचा प्रयत्न केला तर जीभ छाटावी. जर एखादा ग्रंथ स्त्रीला सांगत असेल की तिला स्वतंत्र विचार नाही, स्वतंत्र निर्णय नाही आणि स्वतंत्र जीवनही नाही, ती बालपणी वडिलांच्या, लग्नानंतर पतीच्या आणि वृद्धावस्थेत मुलांच्या अधीनच राहील. जर कोणताही गुन्हा केला तर शिक्षा माणुसकीवर नाही तर जातीवर ठरत असेल. जर जन्मावरूनच कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हे ठरवलं जात असेल आणि या सगळ्या अमानवी नियमांना धर्म म्हटलं जात असेल, तर त्या ग्रंथात विचार किती धोकादायक असतील. म्हणून बाबासाहेबांनी ज्ञानाचा अपमान केला नाही, तर मानवतेचा अपमान करणारा विचार जाळला. आणि म्हणूनच 25 डिसेंबर 1927 रोजी महाडमध्ये मनुस्मृती दहन झालं. हे कृत्य द्वेषातून नव्हतं, हे विवेकातून होतं, ज्ञानाचा मार्ग दाखवणारं होतं. पुस्तकांवर अपार प्रेम करणाऱ्या या महामानवानं हे पुस्तक जाळलं, कारण माणसाला माणूस म्हणून सन्मान मिळणं हे त्यांच्यासाठी कोणत्याही ग्रंथापेक्षा मोठं होतं. तुमचं या ग्रंथाबद्दल काय मत आहे कमेंट मध्ये सांगा. आणि हो, अभिमानानं म्हणा जय भीम. 25 डिसेंबर 1927 हा दिवस इतिहासात आपोआप आला नाही, तो जाणीवपूर्वक घडवला गेला. ह्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडमध्ये मनुस्मृती जाळली होती. मनुस्मृती हा केवळ ग्रंथ नव्हता, तर विषमतेला कायदेशीर रूप देणारं पुस्तक होतं. या ग्रंथात माणसाची किंमत जन्मावर ठरवली गेली, शूद्रांना शिक्षणाचा अधिकार नाकारला, स्त्रियांना स्वातंत्र्य नाकारलं गेलं आणि अन्यायाला धर्माचं संरक्षण दिलं गेलं. बाबासाहेब म्हणाले होते, मनुस्मृती हा ग्रंथ मानवतेच्या विरोधात आहे, जो माणसाला माणूस मानत नाही. म्हणूनच मनुस्मृती दहन हे भावनेतून नव्हतं, तर विचारातून घेतलेलं ठाम पाऊल होतं. या दहनातून बाबासाहेबांनी समाजाला न्यायाचा मार्ग दाखवला, समानतेचा विचार दिला आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार ठाम केला. याच विचारातून पुढे स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि संविधानाचा पाया रचला गेला. म्हणूनच मनुस्मृती दहन म्हणजे विध्वंस नाही, तर तो अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा इतिहास आहे. आणि अशाच बाबासाहेबांनी केलेल्या अनेक कार्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. आणि हो, अभिमानानं म्हणा जय भीम.